आज आपण चालता बोलता जागर संविधानाच्या या कार्यक्रमासाठी माळशिरस तालुक्यातील वेळापूर या शहरामध्ये आलेलो होतो आणि हा चालता बोलता कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आज या ठिकाणी आमच्या वेळापूर गावातील आमचे मित्र सन्माननीय मिलिंदजी सरतापे साहेब आपल्या सोबत आहेत. मिलिंदजी, तुम्ही या संपूर्ण कार्यक्रमासोबत जो सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही आमच्या सोबत होता आणि हा संपूर्ण कार्यक्रम तुम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. तर एकंदरीत हा संपूर्ण कार्यक्रम पाहिल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? पहिल्यांदा मी आपल्या वकील संघटनेचा आपण जागर संविधानाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी या ठिकाणी आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याला धन्यवाद द्यावे तेवढ्या थोड्या आहेत आणि त्या शब्दात देऊ शकत नाही. त्या पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतो. आणि आज आपण कार्यक्रम आपला पाहत असताना आपण अगदी वेळापूर ग्रामपंचायतीपासून सुरुवात केली आणि सुरुवातच आपण वेळापूर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांच्यापासून सुरुवात केली. तिथून आपण बाजार तळामध्ये आलो. तर एकंदरीत ह्यामध्ये एक वाटलं की तुमचा जो प्रयत्न आहे तो जीव ओतून आणि समाजाला संविधान काय आहे, संविधानाचे मूलभूत अधिकार काय आहेत हे कळण्याचा एक तुमचा त्यामध्ये एक मोठा मोलाचा सिंहाचा वाटा त्यामध्ये तुम्ही उचललेला आहे. ते जनतेपर्यंत संविधान पोहोचलं पाहिजे, संविधानाची माहिती प्रत्येकाला मिळाली पाहिजे की त्याचा तो गाभा तुम्ही पकडलेला आहे. परंतु आपण हा कार्यक्रम बघत असताना किंवा घेत असताना बऱ्याचशा लोकांना आपण आता पाहिलं की बऱ्याचशा लोकांना नेमकं काय समजायला मार्ग नाही आणि बऱ्याचशा प्रतिक्रिया अशा आल्या की एखाद्या व्यक्तीला ते नाणं जिंकता आलं नाही. हे जी मला 100% मी वेळापूरचा नागरिक म्हणून किंवा या माळशिरस तालुक्यातील फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये पूर्ण वेळ काम करणारा कार्यकर्ता म्हणून मला त्याची आज 100% या ठिकाणी खंत आहे. आणि ही खंत भविष्यामध्ये भरून काढण्यासाठी आम्ही सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून भविष्यामध्ये काम करू एवढा आशावाद देतो. आणि आपणला जो कार्यक्रम चाललेला आहे हा कार्यक्रम अतिशय प्रकर्षानं आणखीन खोलवरपर्यंत जायला पाहिजे. प्रत्येक माणसापर्यंत हा कार्यक्रम जाणं अपेक्षित आहे. ते तुम्ही प्रयत्न करतात त्याबद्दल तुम्हाला अंतःकरणातून धन्यवाद. मिलिंदजी, आणखीन एक थोडासा माझा एक प्रश्न असा आहे. एकंदरीत हे आमच्या संपूर्ण वकील टीमनं जो काय हा चालता बोलता जागर संविधानाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे, खरंच या कार्यक्रमाची गरज होती? 100% नाही तर 1,00,000% मी या ठिकाणी अंतःकरणातून सांगेन की ह्या कार्यक्रमाची गरजच आहे. कारण आम्ही वारंवार चळवळीत काम करत असताना शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ या विचारधारेवर काम करणारा कार्यकर्ता हा नक्की संविधानानुसारच काम करतो. परंतु जे संविधानाचे अधिकार आपल्याला कळायला पाहिजे, संविधानाची जागर ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे. 100% मी तुम्हाला